जर तुमचा फोन चोरी झालेला आहे किंवा इन केस हरवलेला आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली तुम्ही काय काय करू शकता तो फोन सापडवण्यासाठी किंवा इन केस चोरी झालेला असेल तर तुम्ही पोलिसांना कसं रिपोर्ट करणार, काय तुम्ही तुमच्यातर्फे फर्दर स्टेप्स करू शकणार आहात किंवा किंवा त्या फोनचा इलिगल वापर होऊ नये यासाठी तुम्ही तुमच्यातर्फे काय स्टेप्स घेणार आहात ते एक्झॅक्टली मी या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. त्या कृपया तुम्ही ध्यान देऊन पूर्णपणे लक्षपूर्वक ऐकावा आणि फॉलो करावे जेणेकरून तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. तर ह्या व्हिडिओचा सगळ्यात मेन पॉईंट आहे की तुम्हाला तुमचा IMEI नंबर माहिती असलाच पाहिजे. देर इज नो एनी ऑप्शन. जर तुमच्याकडे IMEI नंबर जर नसेल तर तुमच्याकडे IMEI नंबर सुरुवातीला मोबाईल विकत घेतल्या वेळेस मोबाईलच्या कव्हरवरती किंवा त्या बॉक्सवरती कुठेतरी कोपऱ्याला साईडला मेन्शन केलेला असतो किंवा इव्हन काही आजकाल मोबाईल स्टिकरवरती मी बघतो का पाठीमागे स्टिकर सुद्धा लावून आलेला असतं की त्याच्यावरती स्पेशली IMEI नंबर मेन्शन केलेला असतो. आणि आता समजा फॉर एक्झाम्पल माझे पप्पा मम्मी वगैरे त्यांना जर मी गिफ्ट केलं वगैरे, इन केस आता लेवल नाही गिफ्ट करायची पण इन केस जर केलं तर ते म्हणजे असे का मागचं एक सुद्धा धक्का सुद्धा लावते नाही मोबाईलला. म्हणजे स्टिकर असेल ना, आता नवीन पिढीला काय आहे की आता मी पण नवीनच पिढी, मी काय करायचो, मम्मीने मला मागच्याच वर्षी फोन घेऊन दिला तर ह्या सॅमसंगच्या फोनवरती पण मागं एक स्टिकर होतं त्याच्यावर IMEI नंबर मेन्शन होता. मी ते लगेच काढून फेकून दिलं जस्ट फॉर शो ऑफ की वाव काय ग्लासी स्किन आहे माझ्या, यू नो व्हॉट एव्हर, काय एनर्जी राहते ती नवीन फोन आल्यावरती. बट तुम्हाला ही चूक करायची नाही. आणि जर इन केस तुम्ही करतही असाल तर IMEI नंबर हा नोट करून ठेवणं ही तुमची फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे आणि नंतरच तुम्ही त्या फोनचं व्हॉट एव्हर यू कॅन डू. तर पोलिसांच्या ताब्यामध्ये जर IMEI नंबर तुम्ही FIR दाखल करायच्या वेळेस दिला तर त्यांना बऱ्याच काही गोष्टी करण्याचा फ्रीडम भेटतो. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला 2-3 फॅक्ट सांगतो IMEI नंबरवरून काय काय केलं जाऊ शकतात. IMEI नंबरवरनं पोलिसांना, आता तुम्हाला इन जनरल काय वाटत असेल की मोबाईल चोरांनी स्विच ऑफ केला असेल तर तो ट्रॅक नाही करता येऊ शकत किंवा तुमच्याकडे गुगलचं फाइंड माय डिव्हाइस ॲप असेल त्याच्यावरनं तुम्ही रिंग करून किंवा इकडनं या Gmail ID वरती लॉग इन करून रिंग देऊन इन केस तुम्ही स्विच ऑफ जर केला असेल त्या चोरांनी मोबाईल तर नाही करू शकत. हा तुमचा गैरसमज आहे किंवा म्हणजे हे मी याच्यामुळे बोलतोय कारण IMEI नंबरची पॉवर मला माहीत आहे, एक्झॅक्टली माहीत आहे. कारण माझाच मम्मीचा मागच्या वर्षी फोन हरवलेला होता. मागच्या नाही म्हणू शकत 2 वर्ष आय गेस झाले असणार त्याच्यावरती. तर फर्स्ट गोष्ट तिने केली होती पोलिसांमध्ये जाऊन किंवा मी तिला सजेस्ट केली होती की IMEI नंबर, किंवा तुम्ही सजेस्टही नका करू, तुम्हाला पोलीस पहिले IMEI नंबरच विचारतील. IMEI नंबरच्या शिवाय ते कुठल्याही स्टेप्स व्यतिरिक्त घेऊ शकत नाही. म्हणजे डिजिटली जर तुमचा मोबाईल ऑनलाईन इंटरनेटद्वारे ट्रॅकर किंवा टॉवर्सद्वारे ट्रॅक करायचा असेल तर IMEI नंबरशिवाय कुठलाही पर्याय नाही. आता एवढं मी बोलतोय IMEI नंबरवरून तर तुम्हाला कळलंच असेल किती इम्पॉर्टन्स आहे. व्हॉट एव्हर, जर तुमचा IMEI नंबर नसेल तर तुम्ही आय गेस होप सोडून दिले पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे फिजिकली याला त्याला विचारून. बट त्याला विचारण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू से. जर इन केस तुम्ही IMEI नंबर लिहून ठेवला असेल तर कम ऑन माय फ्रेंड, यू आर सो मच लकी. कारण तुमच्याकडे खूप काही, आता मी म्हणत नाही की तुम्हाला फोन सापडेलच, आय एम नॉट सेईंग दिस, बट मला हे म्हणायचं आहे की तुमच्याकडे बरेचसे काही असे रास्ते ओपन होतात की ज्याद्वारे तुम्ही तुमचा हरवलेला मोबाईल, चोरी झालेला मोबाईल तुम्ही इझिली फाइंड करू शकतात. फर्स्ट 2-3 स्टेप्समध्ये इझिली फाइंड होऊ शकतो जर तुम्ही पोलिसांकडे त्वरित गेला तर. फर्स्ट स्टेप करायची आहे तुम्हाला पोलिसांकडे त्वरित जायचं आहे. यू हॅव टू नॉट वेस्ट युअर टाईम. आता तुम्हाला असं वाटत असेल मी हे करील ते करील, नो, स्टॉप दॅट. म्हणजे ते सगळं बाजूला ठेवा आणि पहिले नजदीकच्या पोलीस स्टेशनपाशी जा आणि FIR दाखल करा. म्हणजे तुमच्या सिक्युरिटीसाठी हे फर्स्ट प्रायोरिटी दिली पाहिजे तुम्ही, जर तुमचा इन केस हरवलेला असेल तर किंवा चोरी झालेला असेल तर मला हेच म्हणायचं आहे की आता मी 2-3 फॅक्ट सांगणार होतो. ते फॅक्ट्स हे आहे की IMEI नंबरवरून पोलीस फर्स्ट गोष्ट आहे की ते IMEI नंबरवरनं मोबाईल इझिली ट्रॅक करू शकता. इव्हन त्या चोरांनी तुमचा मोबाईल ऑफ केलेला आहे, डझंट मॅटर त्या मोबाईलमध्ये तुमचं सिम आहे किंवा नाही,
हे फर्स्ट आहे. म्हणजे तुम्ही शॉक झाला असेल की वाव, म्हणजे पोलिसांकडे एवढी पण अथॉरिटी आहे की ते त्यांच्याकडे मोबाईल जर स्विच ऑफ जरी असला तरी ट्रॅक करू शकतात. तर होय, दॅट्स द ट्रूथ. आणि दुसरं जे फॅक्ट्स आहे, इम्पॉर्टंट आहे. आता जनरली इंडियामध्ये पोलीस ते करण्यासाठी कानकूच करतात असं मी म्हणू शकतो आय गेस. कारण जेवढं मी बघितलंय जेवढं माझ्या बघण्यात आलंय की पोलीस शक्यतो जास्त करून IMEI वरून नंबरवरनं ट्रॅक करण्यात येतोय फोन, एवढंच त्यांचं जास्तीत जास्त प्रयत्न असतात. पण इव्हन जर खूपच मेजर केसेस असतील, फॉर एक्झाम्पल तुमचा मोबाईल एखाद्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा एखाद्या खूप मोठ्या मॅटरमध्ये फसलेला असेल, तर त्यांच्याकडे इवन खूप शस्त्र आहे की जेणेकरून ते तुमचा मोबाईल इवन स्विच ऑफ जरी असेल, तुमच्या मोबाईलमध्ये इवन सिम नसेलही तरी ते टॉवर्सच्या माध्यमातून IMEI नंबरद्वारे तो मोबाईल इझिली ट्रॅक करू शकता. म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन सुद्धा ते GPS वरनं, गुगल नाही म्हणू शकत, GPS वरनं, सॅटेलाइट GPS वरनं ते ॲक्सेस किंवा शोधू शकता. तर हे मला म्हणायचं आहे. आता त्याच्यामध्ये काय करतात ते एक्झॅक्टली, आता समजा 2-3 टॉवरची रेंज पकडता. आता समजा फॉर एक्झाम्पल माझा ह्या गावामध्ये मोबाईल चोरी झालेला आहे, मी पोलिसांना ते इन्फॉर्म केलं की, तर मग ते पोलीस काय करतील, सर्वप्रथम IMEI, हे खूप एक्स्ट्रीम स्टेप्समध्ये आहे बरं का, एक्स्ट्रीम स्टेप्स. जर तुमचा मोबाईल एखाद्या मॅटर किंवा खूप असा इलिगल केसेसमध्ये जर अडकलेला आहे, तर ह्या स्टेप्समध्ये काय करू शकणार, ही पण अथॉरिटी आहे, हे पण अवेअरनेस तुम्हाला देतोय मी ह्या व्हिडिओमध्ये. तर ते काय, मुव्हिंग ऑन टू द टॉपिक, काय करतात ते की सेट ऑफ टॉवर घेतात. त्या सेट ऑफ टॉवरमध्ये काय त्यांची यंत्रणा असेल, आय डोंट नो स्पेसिफिकली, बट एवढं सांगू शकतो की सेट ऑफ टॉवर घेता आणि त्या सेट ऑफ टॉवरमधून IMEI नंबर थ्रू ते सिग्नल्सद्वारे फ्रिक्वेन्सीज वेगवेगळ्या रिलीज करता. आय डोंट नो एक्झॅक्टली काय होतं, बट त्याद्वारेच मोस्ट प्रॉबेबली ते करत असणार. आणि त्या मोबाईलचं एक्झॅक्ट लोकेशन 4 टॉवर्स किंवा सेट ऑफ टॉवर्स आहे, त्या टॉवर्सच्या हिशोबाने ते एक्झॅक्टली ट्रॅक करू शकता. आणि तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला नाहीच पोलिसांना जर फेस करायचं वाटत आहे, तर तुम्ही ऑनलाईन एक पोर्टल पण आहे, त्या पोर्टल तुम्ही इझिली सर्च करू शकता. किंवा ऑनलाईन इंटरनेटमधून तुमच्या दुसऱ्या मोबाईलमध्ये जो IMEI नंबर आहे तो तुम्ही ब्लॉक पण करू शकता. म्हणजे एकदा का तुमचा IMEI नंबर ब्लॉक झाला तर तो फोन कायमचा डॅमेज्ड आहे. म्हणजे त्या चोराला नाविलाजाने तो फोन फेकूनच द्यावा लागेल किंवा तुम्हाला इव्हन तो परतही आणून देऊ शकतो. काय होऊ शकतं. बेसिकली IMEI नंबर ब्लॉक केल्यानंतर तो तुमचा फोन कुठल्याही उपयोगाचा राहत नाही. पण ही झाली एक्स्ट्रीम स्टेज. तुम्हाला सर्वप्रथम पहिल्या फर्स्ट प्रायोरिटीमध्ये तुम्हाला पोलिसांकडे जायचं आहे, हीच लास्ट स्टेप आहे. बाकी फाइंड माय डिव्हाइस वगैरे वगैरे हे करून तुम्ही आय डोंट थिंक इन धिस एज तुम्ही करू शकणार. कारण फाइंड माय डिव्हाइस वगैरे हे गुगलचे हे बऱ्याच गोष्टी आहे, चोरांना पण आज ॲडव्हान्स झालेले आहे, माहिती असतात इन जनरली. कारण फाइंड माय डिव्हाइसवरती बरेचसे कंडिशन्स ॲप्लाय होतात की त्या कंडिशन्सवरतीच ते फाइंड माय डिव्हाइस हे ॲप्लिकेशन वर्क करतं. आता फॉर एक्झाम्पल फाइंड माय डिव्हाइसमध्ये तुमचा मोबाईल त्याचं जे इंटरनेट कनेक्शन आहे ते ऑन पाहिजे तरच ते वर्क करतं. म्हणजे अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहे. आता कोणता चोर इंटरनेट ऑन करून मोबाईलचं, शक्यतो चोर डायरेक्ट स्विच ऑफ करून करताना, तर त्या स्विच ऑफ किंवा स्विच ऑफ केल्यावरती तुमच्याकडे फाइंड माय डिव्हाइस किंवा ह्या बऱ्याच गोष्टींचा काही यूज नाही राहत स्पेसिफिकली. सो आय रिक्वेस्ट यू टू फर्स्ट व्हिजिट, जेवढं लवकरात लवकर होता येईल तेवढं नजदीकच्या पोलीस स्टेशनला व्हिजिट करून FIR दाखल करावी. दॅट्स द ओनली थिंग यू कॅन डू. आणि जरी तुमचा मोबाईल हरवलेला नसेल, जरी तुम्हाला सो कॉल्ड काही भीती नसेल, तर तुम्ही ॲज अ प्रिव्हेन्शन
तुम्ही ॲज अ प्रिव्हेन्शन तुमचा IMEI नंबर नोट करून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. दॅट्स व्हॉट आय वॉन्टेड टू से इन दिस व्हिडिओ. सो थँक यू सो मच.